या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। त्या बेकायदेशीर खोकेधारकांना न्यायालयाचा दणका। सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या आंदोलन गेट व संरक्षण भिंतीस काही खोकेधारकांनी अनाधिकारानं व बेकायदेशीरपणे कब्जा करून खोके घातलेले होते। त्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानं सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील अतिक्रमण विभागानं जिल्हा परिषदेचे सीईओ डीसीपी यांच्या पुढाकारातून खोकेधारकांवरती जेसीबीच्या साह्यानं 14/3/2024 रोजी मोठ्या पोलीस फाट्यासह कारवाई करून सर्व खोकी जमीनदोस्त करून जप्त करण्यात आलेले होते। त्या खोकेधारकांपैकी 8 खोकेधारकांनी सोलापूर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती MP मर्डेकर यांच्या न्यायालयात दिनांक 4/4/2024 रोजी दिवाणी दावा दाखल करून सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून केली गेलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचं घोषित होऊन मिळावं व त्या खोकेधारकांची खोकी पूर्ववत करून मिळण्यासाठी दावा दाखल केला। सदर दाव्याच्या कामी वादींनी जैसे ते परिस्थिती ठेवण्याबाबत आदेश मिळवलेला होता। सदरचा आदेश मिळवल्यानंतर त्या खोकेधारकांनी पुन्हा बेकायदेशीरपणे व अनाधिकारपणे सदर जागेत नव्याने खोकी घालून व्यवसाय सुरू केला। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीनं न्यायालयाच्या जैसे ते आदेशाचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे पुन्हा घातलेली खोकी स्वतःहून काढून घ्यावीत व तसे न केल्यास ती काढण्याची परवानगी सोलापूर महानगरपालिका यांना देण्यात यावी व त्याचा खर्च हा वादींकडून वसूल करण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केलेला होता। सदरच्या अर्जाच्या चौकशीच्या वेळी त्या खोकेधारकांनी न्यायालयाचा कोणताही खोके परत घालण्याचा आदेश नसताना देखील वादीने पुन्हा नव्याने बेकायदेशीरपणे व अनाधिकारपणे खोके घातल्याचं निदर्शनास आणून देऊन त्या खोकेधारकांनी न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची बाब कागदपत्रांच्या आधारे निदर्शनास आणून दिली। प्रतिवादींच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिनांक 11/6/2024 रोजी केलेल्या आदेशापासून वादींनी 15 दिवसाच्या आत पुन्हा घातलेली खोकी स्वतःहून काढून घेऊन दावा दाखल करण्यापूर्वीच परिस्थिती पूर्ववत करावी। तसेच वादींनी तसे न केल्यास प्रतिवादींनी खोके काढून टाकावेत असा आदेश करून त्यासाठी होणारा खर्च हा वादींनी 15 दिवसात प्रतिवादींना देण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर प्रकरणात सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट यशस्वी जोशी, ॲडव्होकेट राणी गाजूल, ॲडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिलंय।